विठ्ठल 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 नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानैश विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरिसा गुरुन्तं ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं विठ्ठल 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 आपुले मरण पाहिले म्या डोळा आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आनंदे दाटले तिन्ही त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला शेवेला निवडलेला अभंग विश्व संत संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील हा 6 चरणाचा अभंग आहे आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या परमार्थिक जीवनाचा आलेला अतिउच्च कोटीचा अनुभव तुमच्या आमच्या पुढे प्रकट करतात विठ्ठल 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 अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्या अगोदर आज तुम्ही आम्ही सर्वजण या मंडपात एकत्रित आलो याचं कारण सर्वांना माहीत आहे आपल्या गावातील श्री कैलासवासी सीतारामजी रूपाजी जगताप यांनी स्थूल देह शांत करून 13 दिवस पूर्ण झालेले आणि आज त्यांच्या 13वीचा नेम आहे आणि त्या 13वीच्या निमित्ताला अनुसरून आज कीर्तनाचा समारंभ विहित कर्माचे 4 प्रकार आहेत नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त त्यातील काम्य आणि प्रायश्चित्त कर्म कोणच करू नये काम्य म्हणजे कोणत्याही फलाची इच्छा धरून केलेलं कर्म ते काम्य कर्म करू नये आणि प्रायश्चित्त कर्म म्हणजे केलेल्या पापातून निवृत्त होण्याकरिता जे आपण कर्म करतो ते प्रायश्चित्त कर्म आपण करू नये शिल्लक राहिले 2 ते नित्य आणि नैमित्तिक पैकी आजचं कर्म हे नैमित्तिक आहे विठ्ठल काय निमित्त या कर्माचं सीताराम बाबाची आज 13वी त्यांच्या पश्चात तुकारामजी जगताप आणि गोपाल कृष्ण जगताप ही 2 मुलं आहेत आणि आमचा भागवत भाऊ त्यांचा काय नातू आहे या सर्व जगताप परिवाराच्या माध्यमातून आज हा नेत्रदीपक भव्य आणि दिव्य स्वरूपाचा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाला उपस्थिती या भागाच्याच नाही तर महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी ही गुणीजन मंडळी आज एका दिवसासाठी आपण उपस्थित केलेली आहेत आणि मलाही चिंतन सेवेचा योग आलेला आहे
काही दिवसापूर्वी नरशीच्या सप्ताहात भांडेगावकरांनी सेवा ऐकली आणि एक दोनदा मला फोन संपर्क केला, पण माझं काही येणं झालं नाही. पण मी फोनवर तेव्हा म्हणलो होतो की मी पुन्हा येईल. ते ध्यानातच धरलं. आणि त्या दिवशी भागवत भाऊनं फोन केला, म्हणले महाराज आजोबा गेलेत आणि तेरवीचा नेम आहे, म्हणून संकल्पित वेळेच्या आत या गुणीजनांच्या सहकार्याने आणि तुम्हा सर्व सज्जन मायबापाची आशीर्वादाची अपेक्षा करतो. तुम्ही संत माझी याकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी मनोभावी लीन होतो आणि अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल 13 दिवस जाऊन पूर्ण झालेले आहेत आणि आज 13वीचा नेम आहे. त्याकरिता तुम्ही आम्ही उपस्थित झालो. 13वीचं कीर्तन तुम्ही अनेक महाराजांच्या मुखातून श्रवण केल्यामुळं हे विषय तुम्हाला सर्व माहीत झालेले आहेतच, पण थोडं चिंतनाच्या दृष्टिकोनातून आज परमार्थिक दृष्टिकोनातून खऱ्यानं सीताराम बाबाचं चांगलं झालेलं आहे. काय झालेलं आहे? चांगलं झालेलं आहे. पण व्यवहाराचा दृष्टिकोन बघितला तर घरावर परिवारावर दुःख आहे. आज त्या मुलाला बाबा म्हणायला शब्द शिल्लक नाही. भागवतच्या दृष्टिकोनातून आजोबा म्हणायला शब्द शिल्लक नाही. हा व्यवहार आहे. पण परमार्थात आज ते निवृत्त झाले. घेतले जन्म मागे त्याचे सार्थक आजी झाले हो, धन्य ही आनंदाचे सापडली वेळ. बसलेला समाज म्हणाल महाराज 13वीचं कीर्तन आहे आणि तुम्ही आनंदाची वेळ म्हणता. त्याच्याकरिता परमार्थिक नजर पाहिजे, तेव्हा आनंद काय आणि दुःख काय याचं चिंतन आपल्याला कळलं. आपण ठरवलेलं आहे. अर्जुनाला सांगत असताना परमात्मा म्हणतात, अर्जुना तू या लोकात जन्माला यायलाच नव्हता पण आला. हे मृत्यूलोक उलटे आहा कटा हे ओखटी मृत्यू लोकेचे उपराटे. अर्जुना इथं जन्माला चांगलं म्हणतात आणि मरणाला वाईट म्हणतात. आजही आपल्या बुद्धीचा असा निश्चय झालेला आहे की जन्म झाला की आपण म्हणतो आनंद झाला आणि मरण झालं की आपण काय म्हणतो रामकिसन महाराज दुःख झालं. आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की ही आपली रूढी पडली हे रूढी जगा परिचार. पण डोंगरे महाराज सांगतात मृत्यू मंगलमय आहे, मरणा इतकं चांगलं काहीच नाही. हे बोलणं सोपं आहे पण अनुभवणं अवघड. मर जर म्हणलं प्रल्हाद महाराज तर मरू वाटत. तुम्ही उठून कोणत्याही माणसाला म्हणा मर म्हणाव, ते पोत्यात घालूनच हानील. ते म्हणेल तुझ्या काय बापाच्या घरचं खायलो का मला मर म्हणायला. माझ्या मरणावर आला आगा मर हा बोलून साहती, मग मेल्यावरी रडती. मर शब्द सहन होत नाही आणि मेल्यावर रडल्याशिवाय राहत. आमच्या माई बहिणी रडतात. आता मी कसं करू, मला कशी भाकर जाईल. 3 भाकरी खाती चंद्री. किती 3 आणि ती म्हणती मी आता कसं खाऊ, कशी मला भाकर जाईल आणि मला आड दाखवा आणि मी जगून काय करू. काय बोलतील लखन महाराज मेल्यावर लोक सांगते. बऱ्याच जणी म्हणतात मला आड दाखवा आड, मी जगून काय करू. उद्या जर एखादी तुमच्या गावात बाई म्हणली मला आड दाखवा, दाखवायचं नाही उचलायची आणि फेकूनच द्यायची. किती अज्ञान आहे आपल्याजवळ. नाही रडायचं. सर्वजण म्हणतील महाराज तुम्ही कीर्तनकार आहेत, बोलायला सोपं आहे, पण आमचा बाप गेला दुःख का होऊ नये. तसं बघावं तर तुकाराम महाराजाचं सदेह वैकुंठ गमन झाल्याच्या नंतर थोडं कानोबा राहायला पण दुःख झालं होतं. कानोबा राय तर हाडामासाचे परमार्थिक आणि परमार्थिकाच्या अंतःकरणाची बैठक कशी पाहिजे
जन्म झाला तरी सुख नाही, मरण झालं तरी ही आपली बैठक तयार पाहिजे. पण कान्होबा महाराजाच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. का? माझ्या भावाचं सदेह वैकुंठ गमन झालं. नाराज झाले, रडायलेत. राग आला आणि देवासमोरच गेले. अरे देवा, आता ते कान्होबा महाराज होते, ते काय मी का? आपण देवासमोर जा, देव बोलतच नाही. देवान सध्या डोळे झाकून घेतलेत. हे कोणताही महाराज जाऊ द्या, मोठा जाऊ द्या नाही तर छोटा जाऊ द्या, देवान काय केले? डोळे झाकलेत, बोलत नाही. कान्होबा महाराज गेली तर देव बोलायला लागला. बोला कान्होबा महाराज. डोळ्यात पाणी दिसायले. काय झालं रडायला? कान्होबा महाराज म्हणतात, देवा तुझ्या जीवाला काही वाटतं का? माझा भाऊ नेला, परमार्थाचं वाटोळ केलं. हे बघा सांगू, एक साधू मेला तर परिसराचं नुकसान होतं. काशीराम आबा गेले तर परिसराचं काय झालं? नुकसान झालं. अजून 10 वर्ष तरी काशीराम बाबा पाहिजे होते. श्रीराम महाराज जांभरुणकर 10 वर्ष तरी पाहिजे होते. आपल्या जाण्या येण्यानं फरक नाही. आपण मराव म्हणून घरातले लोक नवस करतात, ही वस्तुस्थिती. पण परिसरातला महात्मा आणि परमार्थातला संत गेल्यावर काय नुकसान होतं हे व्यावहारिक लोकाला कळायचं नाही. कान्होबा महाराज देवासमोर गेले. देवा, तो म्हणतो काय झालं? माझा भाऊ गेला, तुला माहित नाही? तूच नेला हाती धरून या, देवे नेला तुका. आणि तू म्हणतो काय झालं? देव म्हणतात, कान्होबा तुला मृत्यू लोकाचा नियम माहित नाही का? इथं येताना आपल्या बरोबर कोणी नाही, इथून जाताना आपल्या बरोबर कोणी नाही, आणि इथं जास्त दिवस राहता येणे एकले हो, जाणे हे शेवटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी. इथं येताना आपल्या बरोबर कोणी नाही, इथून जाताना आपल्या बरोबर कोणी नाही, आणि इथं फार दिवस राहता येत नाही. तुकाराम महाराजाचं सदैव वैकुंठ गमन झालं, काय नवलय? कान्होबा महाराज म्हणले, तुला त्याचं दुःख कळणार नाही, पण मी कान्होबा महाराज तुला बोलतो, माझा भाऊ आत्ताच्या आत्ता मला इथं पाहिजे. सांगा भांडेगावकर, तुमच्या गावातले लोक गेले, हे वापस आले का? बाबा वापस आले? तुम्ही भांडेगावचेच आहेत का? कलगाव का? बरोबर, मग काय नाही, आहेत कलगाव, मला राकारतच आहेत. इमानदारीने सांगा, खोटं सांगू नका. तुम्ही तुमच्या जीवनात किती माणसं जाळली? बरेच जाळले. ते वापस आले का? नाही. आणि वापस आल्यावर हे थांबतील का? बहुत जन गेले नाही आले मागुती. खूप गेले पण माग नाही आले. आणि तुकाराम महाराजाचं सदैव वैकुंठ गमन झालं तर वापस का आणू? आणता येत नाही. कान्होबा महाराजाला राग आला, दोन्ही हाताच्या बाया माग केल्या. देवा, माझा भाऊ वापस आणून दिला नाही तर गाठ कान्होबाशी. आता ते पण देव होता. ते म्हणे, तू मला इतकी भीती दाखवायला, मी तर रावणाचा काटा काढला आणि तू 2 माळीवाला, मला काय महाग झाला का? करून करून 3 कीर्तन करशील निळाचे आणि तू मला मारतो. तुला तर गदाय लागत नाही, चक्र लागत नाही, का चापटीतच मारतो. रावण मारला, सगळे मीच मारलेत म्हणजे सगळ्याचे काटे काढले, आणि तू धोत्र्या महाराज मला म्हणतो गाठ माझ्याशी. पण भाऊ गेल्याचं दुःख झालं, आणि त्या कान्होबा महाराजाच्या अंतःकरणातल्या भावना भावासाठी, देवा मला पण काही समजू नको, उतर खाली. मारामारीची भाषा सुरू केली, आणि देव पण प्रल्हाद महाराज विटेवरून खाली उतरले. तुम्ही म्हणसान तुला काय माहित, मी तिथंच होतो. विटेवरून परमात्मा खाली उतरले, कमरेला शेला खोसला. चल बोल कान्होबा, काय म्हणणे तुझं? माझा भाऊ आणून दे.
देव म्हणले देत नाही, आता आणता येत नाही, हा नियम नाही. मग म्हणले मारील, तू मला काय समजतो? देव म्हणले मी तुला काय नाही, कान्होबा महाराज समजवतो, तुकाराम महाराजाचा भाऊ आहे. आता ते सोडून महाराज गिराज. आता माझा भाऊ आला तर बरे, नाहीतर गाठ या कान्होबा महाराजाशी. सुंदर अभंग आहे. धिंद धिंद तुझ्या करीना चिंधड्या, तुझ्या करीना चिंधड्या, धिंद तुझ्या करीना चिंधड्या, तुझ्या करीना चिंधड्या, काय वेड्या जाणीत धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐशे काय वेड्या जाणी तले. काय समजायला वेड्या, तुझ्या चिंधड्याच करील. माझं हे चिंतन मी थांबवतो. सांगण्याची इत्यर्थ एक आहे, भाऊ गेल्याचं दुःख झालं, कारण परमार्थिक होते ना. आणि महात्मा गेल्यानंतर काय पोकळी निर्माण होते हे कान्होबा महाराजाला माहीत होतं. तसं व्यवहार जर बघितला तर या जगताप परिवारावर सीताराम बाबा गेले, दुःखच झाले. पण परमार्थिक दृष्टिकोनातून विचार करा, आज ते मुक्त झाले. इथून पुढं त्यांचा प्रवास त्यांच्या कर्मानुसार सुरू झालेला आहे. आणि ऊर्ध्व देहिक संस्कार, देह पडल्यानंतर करायचा जो संस्कार आहे त्यातील आजचा हा नियम आहे. तुकारामजी असतील, गोपालकृष्ण आणि भागवत भाऊ या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे. आणि एवढ्या भव्य स्वरूपात आहे. सप्ताहाचे कार्यक्रम मोठे असतात, पण एका दिवसाचे नैमित्तिक कार्यक्रम थोडे. नामा म्हणे देवा, घरच्या घरी जेवा, तुका म्हणे कसं तसं, कसं जसं होईन तसं नाही. पण ही मंडळी मोठ्या मनाची, आपल्या वडिलाच्या तेरवीचा कार्यक्रम एवढ्या मोठ्या भव्य स्वरूपात केलेला आहे. मुलं का नाहीत का? मुलं खूप आहेत, पण जिथे नाही अन्न, जिथे नाही समाजाची मला बोलून भावना दुखवायची नाहीये. असे बरेच मुलं आहेत, जिवंतपणी बापाला बाप म्हणत नाहीत, पण मेल्यावर गावाला चुलबंद आमंत्रण दिल्याशिवाय राहत नाहीत. तुकाराम महाराजाचं चरण आहे, जिथे नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. मुलं का नाहीत का? तुकाराम महाराजांनी खूप चिंतन केले. शंकर महाराज ऐसे कोळी पुत्र होते, 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 ऐसे कोळी पुत्र होते. पूर्वजा पूर्वजा भोळे होते, पूर्वजा पूर्वजा
कसे होतात? गाथेचं चिंतन आहे. लक्ष देऊन ऐका. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला मुलं, आपल्याला म्हणजे तुम्हाला नाही तर हां संशय घेसाल. मुलं व्हावे का न व्हावे? कसं वाटतंय बापू? कसंच नाही वाटत? होय बाबा, तुम्ही असे गज बसू नका माझ्या मातीला आल्यासारखे. पोरं व्हावेत का न व्हावेत? हा, कोणतं एकच उत्तर सांगा, आरबळू नका. कारण माणसांना डबल ढोलकी नसावं. कोण्या एकाच पक्षाकडून राहावं म्हणजे ते सीट लागते का नाही त्याला अंदाज लागतोय. अरे इकुणे 5 घ्यायला तिकुणे 5 घ्यायला, अरे ते झोप नाही त्याला. विनोदाचा भाग सोडा आहे का? सांगा श्रोते मंडळी, मुलं व्हावेत का न व्हावेत? सगळ्याचं म्हणणं आहे मुलं व्हावेत. आणि ते जर कमरत लाथ मारत असन तर आता व्हावेत का न व्हावेत? आता 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 होऊ नये. समाजात अशी मुलं प्रत्येक घराघरात असतात. जगी जगी बाप भावा वंश मुक्ती सजावा, जगे ऐसा बाप व्हावा. बाप होण्यात तेव्हाच सार्थकता आहे जर वंश चांगला निघाला तर. नाही तर हे तुकाराम महाराजाचं जे चिंतन आहे, आईशे कुळे पुत्र होती बुडवे ते पूर्वजा. आपल्याच पूर्वजाला मान खाली घालणारे जर मुलं असतील तर बाप होऊन काय फायदा आहे, मुलं होऊन काय फायदा आहे. बाप जिवंत असताना मला कोणाच्याच भावना दुखवायचा माझा हेतू नाही, पण समाजातली ही वस्तुस्थिती. आपला बाप कसाही असो, अडाणी असो नाही तर उच्च शिक्षित असो, आपल्यामुळं त्याची मान समाजात खाली होऊ नये. जिवंतपणी आणि गेल्यानंतरही आपल्या बापाच्या नावानं आपण मरेपर्यंत कर्म करतच राहायचं, हे त्या मुलाचं कर्तव्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आईशे कुळे पुत्र होती बुडवे ते पूर्वजा. त्यांचा धंदा काय? चहाडी चोरी भांडवल. त्यांचं भांडवल चहाड्या करणं चोऱ्या करणं हेच त्यांचं भांडवल आहे. पण आज ही मंडळी एवढा खर्च करतात तर ज्ञानोबारायचं प्रमाण सांगतो,
परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ देव म्हणे नाम जपाल, देव म्हणे नाम जपाल, देव म्हणे नाम जपाल, देव म्हणे नाम जपाल. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आमची भावकी काही डावी नाही. तुम्ही म्हणसान भावकी कशी रंगानं सारखी दामी. विठाल विठाल. पण या मंडळीला कीर्तनाची आवड आहे. या दृष्टिकोनातून परंपरा त्याची कुळशुद्ध आणि सीतारामजीच्या या तेरवीचा हा कार्यक्रम आहे. चिंतनाच्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांचा हा 6 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज थोडा समाजात मरणाविषयी आलेला अनुभव सांगतात. अनुभव आहे मरणाचा. आणि स्थूल देह शांत होण्याच्या अगोदर वाणीनच महाराज मरणाचा अनुभव सांगतात. मरणानंतर वाणी नाही. तुका म्हणे वाणी गेली आता देवधनी. आणि आज महाराज सदेह वैकुंठ गमन होण्याच्या अगोदर स्वतःच्या वाणीनं मरणाविषयीच अनुभव सांगतात. अनुभव सामान्य नाही, अनुभव मरणाचा आहे. आपल्याला अजून नेमकं मरण म्हणजे काय हेच कळलं नाही. पुढचं चिंतन लांब राहिलं. मरण म्हणजे काय आज महाराज मरणाचा अनुभव सांगतात. सदैव वैकुंठ गमन होण्याच्या अगोदर त्या अर्थी नेमकं मरण कोणते. आपल्याला एकच मरण माहित आहे. कोणतं. शेवटला त्यानं एकदा का मान टाकली की आपण म्हणतो बाबा ते गेले आता 4 वाजता काय माती. तितकंच मरण माहिती आहे आपल्याला. पण आज महाराज एका विशेष अशा मरणाविषयी आलेला अनुभव सांगतात. अनुभव सांगण्याची काय गरज आहे समाजाला. शंकर महाराज या समाजाला अनुभव सांगू नये का. समाजाला अनुभव सांगितला तर समाज आपल्या मागं लागतो. आणि समाज जर मागं लागला तर साधकाची साधना होत नाही. साधक सिद्ध होण्याच्या अगोदर सिद्ध होण्याच्या ढोंगात त्याचा परमार्थ थोडा बाजूला जातो. म्हणून समाजाला अनुभव सांगू नये. सांगाव का न सांगाव. सांगू नये. न सांगावे वर्म जगी असू दमा भ्रम, जगी असू दमा भ्रम, जगी असू दमा भ्रम. जगी असू सांगू नये का. हा समाज भ्रमात राहू दिला पाहिजे. माझी बोलण्याची भाषा किती लोकाला कळते हे मला माहित नाही, पण लक्ष देऊ नये का. या समाजाला आलेला अनुभव सांगूच नाही. कारण हे आपल्या मागं लागतात. मागं लागले की आपली साधना बाजूला राहते. आता बरेच आमचे साधक फक्त समाजामुळंच काय झालेले त्यानं थोडी त्याची साधना तुमच्या इंग्रजी भाषेत चेंज केली. ते काही वाईट नाहीत. मी काय मूर्ख नाही. 9.5 शिकलेला आहे. 2-3 शब्द मला येतात. ओस, यस, नो, ओके, प्लीज. बरं का. ही मंडळी ऐका. फक्त समाजासाठी साधना बदलणारे महाराज आहेत. साधना नाही तर कीर्तन चांगलं करतात. हे लाईव्ह आहे. कीर्तनकार चांगले आहेत पण
त्या कीर्तनकाराचं कीर्तन समाजाला आवडत नाही, घरी बसण्याची वेळ यायली, म्हणून त्यानं त्याच्या साधनेची पटरी बदललेली. का? लोक म्हणतात महाराज तुम्हाला कीर्तन जमत, आणि तुम्हाला जर तारकी जास्त, समाजही असा झाला आणि महाराजही अशी झालीत, नखरा केल्याशिवाय विक्रा होईच ना. जेवढा महाराज नखरा करील तेवढा त्याचा विक्रा, पण नखरा त्यालाच म्हणतात न, ते खरं काहीच नाही, पण विकल्याशिवाय. तुम्ही म्हातारी माणसं म्हणतात ना, बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात, आणि जे खरं आहे खऱ्याला काय नाही. लोक म्हणतात भाऊराव आवराव. आता समाजामुळं आम्ही आमचं साधन बदललं. सांगू नये अनुभव. जर अनुभव सांगितला तर समाज आपल्या मागं लागतो. त्या टी व्हीवर एक आमचे मोठे महाराज आले आणि शिवपुराणाच्या माध्यमातून त्यांनी अनुभव सांगितला समाजाला. 1 लोटा जल सब समस्या का फल. तेव्हापासून आमच्या माय बहिणी अशा येड्या झाल्या आणि महादेवाचे मंदिर तेव्हापासून असे उफाळले. फक्त त्यानं अनुभव सांगितला 1 लोटा जल और सब समस्या का हल. 4लाच उठायला तेव्हापासून, आणि ते तांब्याभर पाणी, कळशीभर पाणी, हांडाभर पाणी घेऊन चालल्यात आणि त्या महादेवाच्या अंगावर टाकल्यात. एक दिवस नवरा म्हणला पारू मला पाणी दे बरं गिलास भरून. नवरा बायकोला मला पारू मला पाणी दे बरं गिलास भरून. तर ती पारू नवऱ्याला म्हणे तुमच्या डोळ्यात ढिपल्या गेल्या का त्यो माठ आणि ते गिलास. घरच्या नवऱ्याला काय म्हणे तुमच्या डोळ्यात, आता डोळ्यात ढिपल्या जातात का. पण ती म्हणली आणि 4ला उठली, हांडा घेऊन महादेवाच्या मंदिरात गेली. महादेवाचा फोन मला आला, परसात कुठे म्हणे तुम्हाला मी भांडेगावला चाललो. ते सांग म्हणे अरे थंडीचे दिवस आहेत, मला कोरडं कोणतीच होऊ दे ना. बरे सदाशिव महाराज, प्रल्हाद महाराज, घरचा महादेव महत्वाचा बाईला का मंदिरातला. घरचा भाजीपाला घरचा आणतो रामकिसन बुवा का मंदिरातला. घरचा पगार घरच्याला होती का मंदिरातल्याला. घरच्याला. मग पारून पाणी घरच्याला द्यावं का मंदिरातल्याला. तर घरच्याला म्हणते डोळ्यात ढिपल्या गेल्या का. आणि त्या महादेवाच्या पिंडीवर पाणी, त्याचा फोन मला आला. तो म्हणे तू लोकांना सांग घरच्याला तांब्याभर पाणी टायमावर द्या, सासूला गोड बोला, सासऱ्याला टायमावर भाकर द्या, त्याच्यातच मी महादेव तुम्हाला प्रसन्न होईल. पण ते वर्म सांगितलं, अनुभव सांगितला, तेव्हापासून खरा परमार्थ बुडाला. सासूला बोलायचं नाही, सासऱ्याला बोलायचं नाही, नवऱ्याला टायमाला भाकर द्यायची नाही, पण महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकल्याशिवाय मेली तरी महादेव प्रसन्न व्हायचा. ज्या दिवशी सासू सुनाला मुलगी मानल आणि ज्या दिवशी सून सासूला आई मानल, तिला कोणत्याच महादेवावर पाणी टाकायचं काम नाही. पण कधी सासून सुनाला मुलगी मानाव आणि सुननं सासूला आई मानाव. हे फक्त ऐकून ठेवा, माणसांवर का मरत असते मानू नये. सांगू नये अनुभव. समाज वेगळ्या मार्गात जातो. तुकाराम महाराज म्हणतात न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम उगीच लागतील पाठी. आणि हे चिंतन मी तुमच्या पुढे सांगत आहे. तर तुकाराम महाराज आज अनुभव सांगतात, याची वाट काय. त्याचं चिंतन साधक अवस्थेत आलेला अनुभव सांगूच नाही. काय काय साधक अवस्थेत आलेला अनुभव सांगूच नाही. घडलेली गोष्ट आहे. तुम्ही आळंदीला होते का नाही मला माहीत नाही, पण सद्गुरू जोग महाराजांच्या पडावर गुरुवर्य ज्ञानसिंधू संदीपान महाराज जे हसेगावकर, त्यांना 75 वर्ष पूर्ण झाले आणि 1 वर्षाचं अनुष्ठान केलं. आणि श्री गुरु चैतन्य महाराजांनी थोडा कार्यक्रम ठेवला आणि विचारलं संदीपान महाराजांना, महाराज 1 वर्ष तुम्ही कीर्तन केले नाही, अनुष्ठान केलं, केलेल्या अनुष्ठानाचा अनुभव काय आला. माझ्यासारखे हजारो कीर्तनकार ऐकायला होते. आता आम्हाला वाटलं महाराज काहीतरी बोलतील.
कारण विचारणारे चैतन्य महाराज होते आणि उत्तर देणारे संदीपान महाराज होते. हिमालयाच्या उंचीची ही मंडळी होती आणि माझ्यासारखे टिपणे महाराज लोक खाली असे ऐकायला बसले होते. काय म्हणतील महाराज, काय म्हणतील, आम्ही चातकासारखी वाट बघायलो. एक शब्द संदीपान महाराज बोलले, महाराज 75 वर्षाचं माझं वय, 1 वर्षाचं मी अनुष्ठान केलं, पण मी अजून प्रयत्नात आहे. काय? मी अजून प्रयत्नात आहे. अनुभव आल्यानंतर तेव्हाच आम्ही शांत झालो. 75 वर्षाचं वय झालं. जगन्नाथ अण्णा पवार त्यांना ज्ञानसिंधू म्हणायचे आणि ते म्हणतात मी अजून प्रयत्नात आहे. आणि माझ्यासारखे काही न येणारे कीर्तनकार ह्या समाजाला मूर्खात काढायलेत. शोकांतिक आहे. साधक अवस्थेत अनुभव सांगूच नाही, पण साधना करता 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 का एकदा साधक सिद्ध अवस्थेत गेला की त्यानंतर मात्र समाजानं तो अनुभव आपल्याला विचारो वा न विचारो, समाजानं न विचारता देखील तो अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये, कारण त्या अनुभवात समाजाचा उद्धार आहे. याच दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांची अवस्था ही सिद्ध अवस्था आहे. संत मंडळीला अवस्थेचं चिंतन नसतं, पण भूमिका पटवून देण्याकरिता हे अवस्थेचं चिंतन सांगायलो. तुकाराम महाराजांची सिद्ध अवस्था आणि सिद्ध अवस्थेतला अनुभव मरणाच्या संबंधातला आहे. तो मरणाचा अनुभव कोणता आला? पहिलं चरण. मरणाही मरण पाहिले आपुले मरणा तुकाराम महाराज केलेल्या परमार्थाचा हा अतिउच्च कोटीचा अनुभव आहे. म्हणून आम्ही सांगत असतो, करावा परमार्थ यावा अनुभव. तुकाराम महाराजांनी केला परमार्थ, आला अनुभव. अनुभवाचा विषय मरणाचा आहे.
आपुली मरण पाहिले म्या डोळा. त्या काळात तुकाराम महाराजाला जी मानणारी मंडळी होती त्या लोकांना हा शब्द ऐकला. तुकाराम महाराज म्हणतात मी माझं मरण माझ्या डोळ्यानं बघितलं. ऐकणारे लोक म्हणले महाराज काहीतरी पटण्यासारखं बोला की पटल असं बोलाव. मरण कसं डोळ्यानं बघता येईल तुम्ही तर जिवंत आहेत पटल असं बोलाव. एक जण मला म्हणला महाराज आमच्या गावात एक अशी म्हातारी होती म्हणे ती लहानपणीच मेली. काय आमच्या गावातली म्हातारी लहानपणीच मेली. मला मिळालं सटवाराव तू सांगायला म्हातारी लहानपणी मेली. अरे म्हातारी मग लहानपणी मेली कशी आणि लहानपणी मेली तर मग म्हातारी कशी. काय या बोलण्यातलं काही पटते का. याला असंबंध बोलणं म्हणतात. ते नाही का आमचे गुरुदेव साखरे महाराज सांगत असतात. कोणते साखरे महाराज किसन महाराज साखरे. अहो ते म्हणले या समुद्राला जर आग लागली तर समुद्रातल्या माशा कुठं जातील. ते दुसरा म्हणला माशा कुठं जातील झाडावर जातील. ते तिसरं म्हणलं माशा काय झाडावर जाईल ते काय बैल आहेत का पटायले का काही पटेल असं बोलाव. महाराज तुम्ही म्हणता मरण माझ्या डोळ्यानं बघितलं कसं शक्य. महाराज म्हणले बस मी तुला सांगतो मरण म्हणजे नेमकं काय. मरण माझे मरण गेले मरण माझे मरण गेले मरण माझे मरण माझं मरण मी माझ्या डोळ्यानं बघितलं हे वाक्य त्या ऐकणाऱ्याला पटलं नाही. महाराज म्हणतात मी तुला बसून पटून सांगतो ऐक. माझं मरण मरून गेलं मरणाही आधी राहिलो मरोने मरणाही आधी राहिलो मरणाही आधी राहिलो मरणाही आधी राहिलो मरणाही आधी
जवळ एकाच अर्थाचे प्रमाण आहेत. आता अजून एक राहिले नामदेवराव. मरण हाती सुटली काय, मरणा हाती सुटली काया. बस आता प्रमाण या आशयावरले संपले. विचारिया निश्चयी नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. त्या न पटणाऱ्या व्यक्तीला महाराज आता मरणाच्या संबंधात थोडी माहिती देतात. थोडं लक्ष देऊ नये का. तो म्हणतो मला तुमचं बोलणं पटत नाही, मरण कुठं डोळ्यानं बघण्याचा भाग आहे का. महाराज तर म्हणतात माझं मरण मी माझ्या डोळ्यानं बघितलं. या गुणीजन मंडळींनी तिन्ही प्रमाणे योग्य दिले. या प्रमाणाला रामबाण प्रमाण म्हणतात. आणि प्रमाण जर नाही लागलं तर त्याला रावणबाण प्रमाण म्हणतात. म्हणून महाराजांनी प्रमाण कोणतं दिलं. मरण माझे मरून गेली मज केली अमर. गणेश महाराज काय म्हणले. मरणाही आधी राहिलो मरुनी मग केले मनी होती तैशी. आणि नामदेवरावला आम्ही कॉफी दिली की मरणा हाती सुटली काया, विचारी या निश्चय. हे सर्व मरण संबंधातले प्रमाण आहेत. महाराज हे प्रमाण तुम्ही सर्व सांगता, पण आमचा काही अभ्यासक्रम असा क्रमशीर तुमच्यासारखा झाला नाही, म्हणून हे थोडं पटवून सांगा. ऐका, मरण म्हणजे नेमकं काय. मरणाचे 3 प्रकार आमचे गुरुवर्य संदीपान महाराज सांगत असतात. एक मरण आहे नित्य मरण, दुसरं मरण आहे नैमित्तिक मरण, आणि तिसरं मरण आहे महामरण. विठ्ठल नित्य नैमित्तिक आणि महामरण हे 3 या मरणाचे प्रकार आहेत. नित्य मरण म्हणजे काय. दररोज मरण. आपण दररोज मरायलो काय. आपण दररोज मरतो. कधी कधी जर कीर्तनकारानं थोडा वेदांताचा भाग सांगितला तर कीर्तनात पण माणसं मरतात. कीर्तनात माणसं मरतात नाही, भजने मरतात. आधी लय जड सांगाले म्हणते जाऊ द्या तिकडं. ते म्हणते विलास तूच कर खालास. जड गहन विषय सांगितला तर झोपा येतात. आणि आपल्या बोली भाषेत सहज वृद्ध माणसं म्हणतात अहो झोपलं काय मेलं काय. झोपणं म्हणजे नित्य मरण आहे. दररोज आपण मरतो झोपणं. दुसरं नैमित्तिक मरण आहे. हे सीतारामजीचं नैमित्तिक मरण झालेलं आहे. आणि आता याच्या व्यतिरिक्त तिसरं मरण आहे. हे नैमित्तिक मरण येण्याच्या अगोदर आपल्या जीवनात महामरणाचा सोहळा झाला पाहिजे. आणि त्या महामरणाचा सोहळा नेमका कोणता आहे की त्याचा बुद्धीचा निश्चय एकच व्हावा की मी न मरणारा आहे. विठ्ठल मरण माझ्या देहाला आहे आणि देहातून मी वेगळा आहे. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, येईल विचारिता, येईल विचारिता, धाव कस बायसता, धाव कस बायसता, पुढे गाणी कमावता नाही दुकान कमावता, नाही दुकान
अहम ब्रह्मास्मी. आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू पदाने योग्य असणारे संत श्री गुरु तुम्हा मला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. तत्वमसी मागचे म्हणतील आता हे तत्वमसी हे आम्हाला नाही कळत. 3-4 म्हशी कळतात गड्या. तत्वमसी तत्वमसी तू ते ब्रह्म आहे आणि जे आत्ता ब्रह्माचे लक्षण आहेत ते तुमचे आमचे लक्षण आहेत आणि त्या लक्षणाला मरण नाही. देह नावाची उपाधी वेगळी, रंगाची उपाधी वेगळी, गावाची उपाधी वेगळी, नावाची उपाधी वेगळी आणि त्या उपाधीत आत असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य तुम्ही आहेत आणि ते चैतन्य कधी न मरणार आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधीत देह उपाधीत गुप्त ते चैतन्य न मरणार आहे. नैनम चिंदंती नाही जीवन देखे मरण धरी नवी सांडी जीर्ण संचित प्रमाण भोग शुभ अशुभाशी. मग आपण स्थूल देह नाहीत, आपण सूक्ष्म देह नाहीत, आपण कारण देह नाहीत, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, आपण याच्या वेगळे. ऐका मंडळी, श्रीमद आद्य शंकराचार्य एका ब्राह्मणाच्या घरी आले गणेश बुवा. आणि ब्राह्मणाच्या घरी आल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या घरी एक 8 वर्षाचा मुलगा होता महाराज. पण तो मुका होता, मुका. त्याच्या मुखातून एकही शब्द बाहेर निघत नव्हता. मी महामरण कशाला म्हणतात हे समजून सांगायला. शंकराचार्य दारात आले, मोठ्यानं आवाज दिला, मा भिक्षाम देई. ती ब्राह्मणाची बाई सुपात धान्य घेऊन बाहेर आली आणि तिच्या डोळ्यात पाणी बघितलं. हाडा मासाचा संन्यासी, डोळ्यात पाणी दिसलं, माग सरकले आणि विचारलं, आई का रडती? तिनं सांगितलं, महाराज का रडू नको, आम्ही जातीनं ब्राह्मण आहेत, 8 वर्षाचा मुलगा झाला अजून बोलत नाही आणि त्याला जर गायत्री मंत्र आला नाही तर ब्राह्मणत्व अंग आम्हाला बाणत नाही. म्हणून ब्राह्मण समाजात गायत्री मंत्र आला पाहिजे. गायत्री मंत्र आला तच ब्राह्मण, नाहीतर तिकडे मागं कोण म्हणलं बाबन. गायत्री मंत्र यायला पाहिजे ब्राह्मणाला. ती बाई रडू लागली. शंकराचार्य म्हणले, कुठे तुमचा मुलगा? म्हणले, खेळायला. बोलवा त्याला इकडं, मला त्याला बोलायचं. तिला आश्चर्य वाटलं, माझा मुलगा मुका आहे आणि हे महाराज म्हणतात मला त्याला बोलायचं. काय त्याचं भाग्य उजळलं. कोण हा भाग्याचा आईशी याशी बोली वाचा. ज्या दिवशी संत आपल्याला बोलतील त्या दिवशी नक्की समजावं आपल्या भाग्याचा उदय झाला. त्या 8 वर्षाच्या मुक्या पोराला, त्या पोराचं नाव हस्तामलक आहे, त्याला घेऊन त्याची आई आली आणि शंकराचार्याच्या पुढे उभं केलं. महामरणाची क्रिया नेमकी कोणती हे सांगायलो. आणि शंकराचार्य त्यांच्या भाषेत त्या 8 वर्षाच्या मुलाला बोलतात, हे बाळा, कस्त्वं शिशु कश्य कुतो शिगंता किन्नामते त्वं कुत आगतोषि एतं न योक्तं वद चार्वकत्वं मत्प्रीतयी प्रीती विवर्धनोषि. याच्यातलं काहीच माती कळालं. ऐक सांगतो. शंकराचार्य म्हणले, बाळा, कस्त्वं शिशो कश्य कुतो शिगंता. बाळा, तू कुठून आला? तुला कुठे जायचंय? किन नाम ते त्वम, तुझं नाव काय? मुक होतं ते पोरग लखन महाराज, मुक, पण बोलायलाच लागलं. आता आपण विचारलं तुमचं नाव काय, तर ते जे आपल्या माईनं नाव ठेवलं ते नाव सांगतात. तर याच्या माईनं नाव याचं काय ठेवलं होतं? हस्तामलक. तुमचं नाव? हा, विलास. मग आता करा महाराज खलास. विलास नाव तुमचंच आहे का तुमच्या देहाचं आहे?
सुधर ना नाही. विलास नाव तुमचं नाही, विलास नाव या देहाचे, या मुर्द्याचे. या 3.5 हाताच्या देहाचं नाव काय? विलास आहे. प्रत्येकाला आपल्या माईनं जे नाव ठेवलेत ते या देहाचे आहेत, आपल्याला नावच नाही ना. मग ते हस्तामलकाला विचारलं त्या मुक्याला, किन्नाम ते त्वम कुत आगतोषी, तुझं नाव काय, तू कोण आहे, तुला कुठं जायचं? 8 वर्षाचं मुक त्याचं भाग्य उजळलं, वाचा फुटली आणि त्यानं प्रश्नाचं उत्तर दिलं. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपम कस्त्वम शिशु. हे बाळा तू कोण आहे? ते म्हणतो नाहम मनुष्यो, मी मनुष्य नाही, मी यक्ष नाही, मी देव नाही, मी किन्नर नाही, मी गंधर्व नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थ नाही, मी संन्यासी नाही. तू कोण आहे? चिदानंद रूपम. आणि त्याचंच भाषांतर तुम्ही दिलेलं प्रमाण आहे, मी वासुदेव तत्वता. मग आपल्या बुद्धीचा ज्या दिवशी निश्चय होईल की मरणारा मी नाही, मी कधीच मरत नाही, आणि जे मरतो तो देह आहे आणि देहाच्या वेगळा मी आहे, असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला त्यानं त्याचं मरण त्याच्या डोळ्यानं बघितलं. विठ्ठल संप्रदायातले काही दृष्टांत आहेत. आषाढ शुद्ध एकादशीचा दिवस, तिथी सांगण्यात माझं थोडं मागं पुढं होईल, वयामानानं मला आठवत नाही. गुरुवर्य वासुदेव महाराज आडगावकर, वय झालं आणि यूट्यूबला तुम्ही टाकून बघा, खोटं बोलत नाही, खोटं जर बोललो तर मै बायको मरण. ते वासुदेव महाराज आडगावकर थकले, कोणाचाही देह थकत असतो, आणि असे मरण अवस्थेत पलंगावर पडलेले आहेत. आजही यूट्यूबला व्हिडिओ आहे. आणि आमचे श्री गुरु कुरेकर बाबा त्यांना भेटायला गेले. महामरणाची चर्चा कशी असते, संत डोळ्यानं मरण कसं बघतात ऐका. कुरेकर बाबा भेटायला गेले. आता भेटायला गेल्यावर महात्म्याची चर्चा त्याच बोधाची असते. आपण भेटायला जातो, पण ते ज्याला भेटायला जातो ते 15 दिवसातच मरल अशा भावनेनं बोलतो. आपण भेटायला जातो ना, 2च शेप घेऊन जातात माणसं, पण ते ज्याला भेटायला चालले का याचं ऐकून 15 दिवसातच मरते. ते म्हणतो अंशराम तात्या, तुम्हाला जसा कॅन्सर झाला तसाच आमच्या चुलतील झालता, 15 दिवसातच मेली. मग ते अंशा मरण का जगल? म्हणून ज्याचं दुखायलंय का कवाड लावून घ्यायला पाहिजे. कोणी भेटायला येऊ देऊ, उगी मोठेपणा. 2.5 रुपयाचा बिस्किट पुडा आणि भेटायला. बाबा भेटायला गेले आणि वासुदेव महाराज पलंगावर पडलेले आणि 2-3 शब्द बाबा बोलले. बुवा आता काय अवस्था आहे? वासुदेव बाबाच्या मुखातले शब्द आहेत, ती ओवी आता स्पष्ट ऐकू येते त्या व्हिडिओला. ते म्हणले, बुवा देह जाओ अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. वस्तुनाम ब्रह्म. देह गेला काय आणि देह पडला काय, मी तर आता ब्रह्म आहे आणि ब्रह्म वस्तूच्या ठिकाणी मरण नाही. आता कधीही मरण येऊ, आता त्याच्याहून काही मला गरज नाही. याला जिवंतपणी महामरण बघण्याची पद्धत म्हणतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात, देह नवे मिहे Oh,
नव्हे मी हे सरे, आधी देव काय खरा, असो ऐसा कोठी आठवशी. हे सर्व प्रमाणाचं जे चिंतन आहे ते तुकाराम महाराजाची अवस्था होती. त्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तुम्हाला कथा कळण्याकरिता 2-3 महात्म्याची नाव सांगतो. स्वानंद सुख निवासी सद्गुरू मोतीराम महाराज फळेकर, की श्री गुरु मारोतराव महाराज दस्तापूरकरांचे गुरु. मारोतराव महाराज आपल्या भागात आले, भांडेगावला आलते का? जुन्या लोकांना माहीत, यांना वेळेला तर ढोक महाराज इंदुरीकर महाराजाशिवाय माहीत नाही. मारोतराव महाराज आपल्या या परिसरात फिरायचे आणि लोक तासन तास त्याची वाट पाहायची, कारण माये जगन्नाथ जेवण्याची व्यवस्था नव्हती. त्याचं कीर्तन म्हणलं की सगळे गावं चूलबंद असायचे. त्यांचे गुरु मोतीराम महाराज निष्काम आणि निष्कलंकित परमार्थ केला आणि त्या परमार्थाचं फळ असं आलं की सर्व समाजाला 1 महिन्याच्या अगोदर सांगितलं की बाबा रे, येणाऱ्या श्रावण वद्य चतुर्थीसह पंचमीला दुपारी 3:30 वाजता फळा या गावी मी देह ठेवणार. आता सांग बरं म्हणावं एखाद्या महाराजाला मरण, त्यानं म्हणावं मी पौर्णिमेला मरण, तर ते अवसलाच मरायचं नाही. महाराज आपुले मरण पाहिले म्या डोळा. मारोतराव महाराज म्हणले, एक तर मी गंगेच्या काठानं जाईल, नाहीतर इंद्रायणीच्या काठावर जाईल, नाहीतर चंद्रभागेच्या काठावर जाईल, आणि दुसरीकडे जाणारच नाही. बरोबर आषाढ शुद्ध द्वादशी चंद्रभागेच्या तीरावर ठाकूरवाच्या वाड्यात हरिपाठ म्हणता म्हणता देह सोडून दिला. बोलणं सोपं आहे, निष्काम परमार्थाचं ते फळ आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. असा सोहळा झाला की त्या सोहळ्याला आमच्याकडं कोणतीच द्यायला उपमा नाही. म्हणजे महाराजाच्या जीवनात आनंद झाला आणि त्या आनंदाचं प्रतीक कसं आहे? आनंद दातली त्रिभुवनी, आनंद दातली त्रिभुवनी.
वेळ आपली संपलेली. तुकाराम महाराजांच्या जीवनातली अवस्था महाराज म्हणतात, माझं मरण मी माझ्या डोळ्यानं बघितलं. आता त्या सोहळ्याला माझ्याकडे द्यायला उपमा नाही. आणि आनंदाची स्थिती आता अशी झालेली की माझा आनंद आता वैयक्तिक राहिला नाही. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवनी, त्रिभुवनात आनंद मावना, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवनी, सर्वात्मकपणे भोग झाला. आता मी परिच्छिन्न राहिलो नाही, सर्वात्मक जा. पहिलेच सर्वात्मक पण माझे हिरोनीने तो कोण. आणि मुळात देह उपाधी अंगीकारल्यामुळं माझी अवस्था अशी होती की एकदेशी होतो अहंकारे अथिला. मी एकदेशी होतो, अहंकारानं मी देह म्हणायचो, म्हणून मी परिच्छिन्न आहे. पण आता त्याच्या त्यागे झाला सुकाळा. मी देह म्हणणं सोडूनच दिलं तर सुकाळ झाला. का? कारण जे जे दृष्टी दिशे ते ते मला सर्वम खलविदम ब्रह्म, या जगात मला ब्रह्माशिवाय आता दुसरं काही दिसत नाही. त्याच्या त्यागी झाला सुकाळा. आणि ही अवस्था झाल्यामुळं माझ्या ठिकाणी मात्र आता जन्म मरणाची चिंता राहिली नाही. ते सुतकच फिटली सुतक जन्म मरणाची. मी माझ्या संकोचे दुरी झालो. माझा देह आहे आणि हे सर्व माझेत, हा संकोच माझा दूर झाला. आपण अजून त्या संकोचात आहेत. माझं कसं होईल हे माझेत. बात तुझे तू सोय रे, तुझी वडील पै बागारे, तू तुझेनी आधारे, वरकड मिळाले ते अवघे चोरगा. वासुदेव करीतो फिरा, अध्यापिका निदसुरा, सावध होई रे गवारा, भज भज तो शारंग धरागा. महाराज म्हणतात आता माझा मी आणि माझं, शास्त्रीय भाषेत माझा अहम अध्यास गेला आणि माझा मम अध्यास गेला. मी माझ्या संकुची दुरी झालो. आणि आता माझी परमार्थातली अति उच्च कोटीची अवस्था झाली तर परमात्मानं मला थोडी जागा दिली. नारायणे दिला वसतेस ठाव, ठेवून या भाव ठेलू पायी. परमात्माला मला जी जागा दिली त्या जागेवर मात्र मी मोठ्या भावानं राहिलो. देवानं आपल्याला जागा दिली ना, नीट राह. आता आळंदी पंढरपूरच्या वाटेनं लोक आपल्याला जागा देतात. जागा दिली तर लोक तिथंच झाडं लावतात. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला कीर्तन झाल्यावर माये जगन्नाथ. जिथं जागा दिली तिथंच झाडं. महाराज म्हणतात हा मी मोठ्या भावानं त्या जागेवर राहिलो. नारायणे दिला वसतेस ठाव, ठेवून या भाव ठेलो पायी. तुका मने दिली उमटून, तुका मने दिले उमटून जागी, तुका मने दिले उमटून जागी, उमटून जागी, तुका मने दिले 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 उमटून जागी. हे तले ते आगी लावो निया, हे तले ते आगी लावो निया. आनंद दातारे हे त्रिभुवने, आनंद दातारे हे त्रिभुवने. हे तले ते आगी लावो निया, हे तले ते आगी लावो निया. आनंद दातारे हे त्रिभुवने, आनंद दातारे हे त्रिभुवने. सर्वात्मकपणे भोग झाला, सर्वात्मकपण भोग झाला, सर्वात्मकपणे भोग झाला.
भोग झाला भोग झाला भोग झाला भोग झाला भोग झाला भोग भोग झाला सर्वात्मकेपणे भोग झाला भोग झाला भोग झाला सर्वात्मके भोग झाला सर्वात्मकापणे भोग झाला भोग झाला सुंदर अशी टाळी वाजवा साऊंड साठी साऊंड आवाज द्या
खाली वाजवा. व्हावा वाटे जना तुका मनेसाठी गुन्हा. अवगुणा नाही, मग अवगुणाची हाती आई अवघीच फजित. ही मंडळी गुणवान आहेत. गणेश बुवाला सनईचा जरा गुण आहे, तर ते गणेश बुवाचं एकानं पाहिलं आणि माझ्या कीर्तनात वाजून दाखवू लागलं. ते असं वाजिता वाजिता शेंबड्यानंच भरलं. म्हणजे ज्याचं तुका म्हणे पदवी ज्याची हे काय प्रमाण नाही, पण ते सांगायलो ज्याला आता गणेश बुवासारखं उंच म्हणता येत नाही ना. मग ही मंडळी गुणवान मंडळी तुम्ही बोलवली, आणि गुणवान असल्यावर कोणाला वाटतं की गुणवान आमच्या जवळ असावं. हा तुकाराम महाराजाचा सिद्धांत आहे. व्हावा वाटी जना तुका मनेसाठी गुणा. आणि ज्या गुणवानाला आमच्या साधनेची किंमत आहे असेच गुणवान आम्हालाही यावे वाटतात. ज्याला आमच्या साधनेची किंमत नाही, तुका मने क्षण नको तयाचे दर्शन. ही मंडळी इथं उपस्थित झाली आणि आज माझी चिंतन सेवा या ठिकाणी मी थांबवतो. वेळ झालेला आहे. या सीतारामजी यांची 2 मुलं तुकारामजी आणि गोपालकृष्णजी आणि भागवत नातू, या तिघांनाही सांगणं आहे की आता मोठ्या उत्सवात तुम्ही हा कार्यक्रम केला उत्साहात, पण पुढच्या वर्षी जसा जमल तसा तुमच्या आजोबाच्या वडिलाच्या नावानं ज्ञानदान, अन्नदान किंवा गोरगरिबाला जसं काही तुम्हाला जीव लावता येईल तसा आजोबाच्या नावाने हे कार्यक्रम राबवत जा. का सोम सूर्यादि ग्रहणे येऊनी करते पारणे. का माता पिता मरणे अंकित जे दिवस. पुरुषाशी पवित्र काळ जन्मात जोडे एक वेळ. मात्या पित्याचा अंतकाळ ही धर्माची वेळ अति पवित्र. म्हणून दरवर्षी आपल्या वडिलाच्या नावानं काहीतरी कार्यक्रम राबवत जा. एखाद्या महात्म्याचं कीर्तन, अन्नदान आणि ज्ञानदान होईल. आणि हे जरी नाही झालं तर असे बरेचसे कार्यक्रम तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातही राबवता येतील किंवा व्यवहारात राबवता येतील. पण आजोबाच्या नावानं काहीतरी करत जा. एवढं बोलतो. जेवढं योग्य बोललो ते श्री गुरु नथू महाराज केहाळकर यांच्या आशीर्वादाचे. स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांचे. जेवढं चुकीचं बोललो माझा मूर्खपणा आहे, उद्धटपणा आहे. सर्वांच्या चरणी मनोभावी लीन होतो. तुमच्या सर्वांची आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर